मी आज कारला मसाला बनवणार आहे। तर कारला मसाला बनवण्यासाठी मी कारली अशी उभी चिरून घेतली आहे, तशी पूर्ण साफ करून घेतली आहे। आणि हे सुकं खोबरं तेलामध्ये फ्राय करून घेतलंय। त्यानंतर हे शेंगदाण्याचं कूट आहे, ते शेंगदाणे गरम करून मिक्सरला मी वाटून घेतलेलं आहे। जास्त बारीक नाही करायचं, जाडसर ठेवायचा शेंगदाण्याचं कूट। त्यानंतर हा एक कांदा चिरून घेतलाय, टोमॅटो चिरून घेतलाय, ही कोथिंबीर घेतलीये, गूळ घेतलाय। तर आता आपण आपल्या प्रोसेसला पुढच्या सुरू करूया। तर मी आता हे पाणी गरम करत ठेवणार आहे। गरम करत म्हणजे ह्याच्यामध्ये आता मी 1 चमचा हळद टाकणार आहे। आणि हळद टाकून मी आता ही कारली अशीच बॉईल करत, कारली मी अशी शिजवून घेणार आहे पाण्यामध्ये, कारण ह्याच्यातला जो कडवटपणा आहे ना तो निघून जायला पाहिजे। त्यासाठी मी एकदा उकळून घेणार आहे। ह्याच्यामध्ये हळद, मीठ आणि पाणी टाकून मी आता हे पूर्ण बॉईल करून घेणार आहे। चला तर मग आपण आपला कारला मसाला फ्राय करण्यासाठी आपण पहिला आता आपण वाटण तयार करून घेऊया। तर मी आता कढई ठेवली आहे आणि 2 ते 3 स्पून ऑइल घातलेलं आहे। आपण ह्यासाठी किचन किंग मसाला यूज करणार आहे आणि आपला मालवणी मसाला यूज करणार आहे, कारण त्यानेच टेस्ट खूप छान येणार आहे आपला कारला मसाला फ्रायला। तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे, तर आता आपण जिरं टाकूया पहिलं। व्यवस्थित तडतडायला द्यायचं। त्यानंतर टाकूया कांदा, कांदा तेलात व्यवस्थित फ्राय व्हायला द्यायचा। कांदा तेलात व्यवस्थित फ्राय झाल्यावरती टोमॅटो टाकायचा। आणि हे व्यवस्थित तेलात फ्राय व्हायला द्यायचं। कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित फ्राय झालेले आहेत आपले कढईमध्ये, बघू शकता तुम्ही। आता मी यामध्ये टाकणार आहे आपलं शेंगदाण्याचं कूट। त्यानंतर त्याच्यामध्ये टाकणार आहे मी आपलं जो मी मगाशी दाखवला होता सुकं खोबऱ्याचं वाटण। चवीपुरतं मीठ, आपला किचन किंग मसाला,
मालवणी मसाला 1 स्पून, 1 आणि हाफ स्पून घालते मी, थोडा तिखटपणा आहे. आणि मी मगाशी गूळ घेतलं होतं ते गूळ. तर आपला मसाला रेडी झालेला आहे. तर आता कोथिंबीर, बघू शकता तुम्ही आपला मसाला रेडी झालाय. तर आपली मी ही कारली वाफवून घेतलेली आहे पाण्यामध्ये, तुम्ही बघू शकता. आणि ह्याच्यातलं पाणी मी गाळून टाकून दिलंय. तर आता आपण पुढच्या प्रोसेसला स्टार्ट करूया. आपला मसालाही इकडे रेडी झालेला आहे. तर ह्याच्यामध्ये मसाला भरून आपण फ्राय करू. एक भांडं ठेवलंय, त्याच्यावरती 2 ते 3 स्पून मी ऑइल टाकलेलं आहे. तर अशा प्रकारात मी हे सगळी कारली भरून घेतलेली आहे. आपलं तेल गरम झालंय. तर आता आपण कारली याच्यामध्ये सोडून वरून मसाला. ठेवायचं. दोन 3 मिनिटं झालेली आहेत आपली. तर बघू शकता तुम्ही किती छान कलर पण